गरिबीची जाण आणि परिस्थितीचे भान ठेवून जनतेसाठी रात्रंदिवस राबणारा एक कार्यकर्ता जुन्या विडी घरकुलमध्ये राहतो. तो रुग्णसेवक आहे, जनसेवक आहे, पण त्यांनी आपल्या या कार्याची कधीच मार्केटिंग किंवा स्टंटबाजी केली नाही. त्या युवकाचे नाव आहे रुपेश कुमार भोसले. हाच तो रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले. त्याच्या घरात कमरे एवढे पाणी, तांदूळ, ज्वारी, गहू पाण्यात, तरीही तो लोकांच्या घराची काळजी घेत होता, लोकांना जेवण देत होता, लोकांसाठी स्वतःच्या घराची पर्वा नव्हती. जुना विडी घरकुल भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी पहाटे 4 वाजता आयुक्त ओंबासे, उपायुक्त कारंजे, आमदार विजयकुमार देशमुख यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पाण्याचा प्रवाह वेग होता. त्या वेगामध्ये पहाटे कामाला जाणारे सुदर्शन यंगटी हे पाण्यात वाहत जात होते. रुपेश कुमार भोसले यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कसलाही विलंब न करता स्वतः पाण्यात जाऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वतीने रुपेश कुमार यांच्या माध्यमातून जुना विडी घरकुल परिसरात जी ग्रुप, एफ ग्रुप, तुळशांतीनगर या परिसरात तब्बल 1,500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. भोसले यांच्या निवासस्थानी अन्न तयार करून लोकांना देण्यात आले. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून रुपेश भोसले यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली. तेव्हा उपायुक्त कारंजे, झोन अधिकारी अविनाश वाघमारे व मधुसूदन पवार यांनी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि आपल्या मातोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याने गोरगरीब गरजूंची मदत केली. विशेष करून वृद्धांच्या मदतीला तो कायम धावून जातो. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करतो, त्यांची देखभाल करतो, काळजी घेतो. प्रत्येक महिन्याला गोरगरिबांसाठी आरोग्य शिबिर राबवतो. कोरोना काळात त्याचे काम वाखाणण्याजोगे होते. असा प्रामाणिक कार्यकर्ता महापालिकेत गेला पाहिजे, अशी मागणी जनतेतून होत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.